पॉवरफुल आहे, कॉन्फिडन्स लेवल चांगले आहे, त्यामुळे त्यांचं प्रेझेंटेशन निश्चित चांगलं असणार. नमस्कार, मी सुशील कुमार कडू आज तुमच्यासमोर आहे. एक मिनिट, अजिबात नाही. ओके, एकच आत माईकला वापरायचं आहे. मोठ्या नमस्कार, मी सुशील कुमार कडू तुम्हाला कॅम्प स्कॅनर या ॲपविषयी माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलो. कॅम्प स्कॅनर आपण सगळे स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोन अँड्रॉइड असो, ॲपल असो, कुठलाही स्मार्टफोन असो, स्मार्टफोनमध्ये ॲप स्टोअर असतं. ॲप स्टोअरमध्ये कॅम्प स्कॅनर नावाचं एक ॲप आहे, जे आपण एरवी कम्प्युटरचा वापर करून किंवा कुठल्याही प्रकारच्या PC चा वापर करून जे स्कॅनिंग करतो, डॉक्युमेंट्स असतील, फोटोग्राफ्स असतील, कुठलेही स्कॅनिंग करून जी सॉफ्ट कॉपी आपण कम्प्युटरमध्ये बनवतो, तीच आपण कॅम्प स्कॅनर वापरून, कॅम्प स्कॅनरचं ॲप वापरून आपल्या मोबाईलमधला जो कॅमेरा आहे त्याचा वापर करून त्याची स्कॅनिंग करून ती सॉफ्ट कॉपी आपल्या कम्प्युटरमध्ये न ठेवता आपल्या मोबाईलमध्ये आपण ठेवू शकतो. आणि दरवेळेस तुम्हाला कम्प्युटरपर्यंत जाण्याची गरज नाही, कम्प्युटर किंवा खास त्याच्यासाठी स्कॅनर घ्यायची गरज नाही. तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तोच तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. मग ते तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये ठेवा, त्याला PDF फॉर्मॅटमध्ये ठेवा, त्याची साईजसुद्धा कमी राहील, तुमची मेमरीसुद्धा वाचेल. धन्यवाद. व्हेरी नाईस, परफेक्ट. तुमचं आजपर्यंत असं प्रेझेंटेशन झालं का? माईकवर बोलला, या विषयावर बोलला, एवढं आज आत्ता जसं बोलला तेवढ्या कॉन्फिडन्सने बोललात कधी? खूप छान, अतिशय जबरदस्त. त्यांचं त्यावर पकड आहे चांगली. आपण काय करता सध्या? टीचर आहे. कुठला विषय शिकवतो? कॉम्प्युटर फॉर्मॅट. ओके, कुठला विषय घेता? शेतकऱ्याची तयारी आहे तुमची. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अतिशय चांगला मार्मिक विषय त्यांनी घेतला. एकदा टाळ्या वाजून द्यायचा. अभिनंदन. नमस्कार, मी शिवभक्त अरुण दिघे पाटील. शेतकऱ्यांविषयी थोड्या आत्महत्याचं तुम्हाला संघर्षाची तयारी झाली. मराठवाड्या विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या बघितलं की अरुण दिघेला फक्त एवढंच कळतं की आमची संघर्ष करण्याची मानसिकता कुठेतरी आता लोक बाबत चालली आहे. आमचं धंद्याचं बळ नाही, आता परिस्थितीसमोर हातभार झालो आम्ही. आणि परिस्थितीवर लढण्यापेक्षा परिस्थितीवर लढण्यात पूर्तता हे एकदा आमच्या लक्षात आलं पाहिजे. तर उठ माणूस म्हणून जन्माला आला, छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात जन्माला आला, दूर कापलीत का मागचे चल वाटेल ते कार. सर्वातून आमची तयार होती ते. खूप छानपैकी त्यांची तयारी आहे. खूप सुंदर. ते आता कॉन्फिडन्स डोळ्यात डोळं घालणं आणि एक हाते ना त्यांची जी मुवमेंट होती ती थांबवायची. बरोबर, अतिशय चांगल्यापैकी. आता आपण काय बघतोय की प्रत्येकात चांगल्या गोष्टी काय आहेत, ज्या चुकताय त्या सोडून द्यायच्यात काही वेळ, पण ज्या चांगल्या आहेत आणि ज्या सहज ॲडजस्ट होणाऱ्या आहेत त्यावर आपल्याला भर द्यायचा. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, अनुभव काय करता तुम्ही? विद्यार्थी आहे. कुठला विषय आवडतो? शिवाजी महाराजांना काय कसं बोलू शकता? व्हेरी नाईस. नमस्कार, माझं नाव राहुल बापूसाहेब दिघे पाटील. मी स्टुडंट आहे. कॉलेजमध्ये असताना मुलं विचारतात का तू काय छत्रपतींचा फोटो लावतो? मी मराठी करतो. मी मराठीची वाक्य काय, त्याला मी एका वाक्यात सांगतो. मी मराठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यावर त्याच्या तोंडून आपसूक जय निघतं, तो मराठी. चांगली तयारी आहे. बदल निश्चित गरजेचे आहेत, आणखी होणार आहे. खूप चांगल्यापैकी कॉन्फिडन्स त्यांच्यात डेव्हलप झालेला आहे. सर आपण पोल्ट्रीचा. ओके, कोंबडीचं वाढ कशी होते ते सांगू शकता की 15 दिवसामध्ये तिचं वजन डबल नेमकं कसं होतं, त्याबद्दल एक थोडं सांगू शकता? जोरदार टाळ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव रविराज दिघे, राहणार धानोरे. आपल्यासमोर मी आज आपण सर्रास बघतो अशी कोंबडी, त्यामध्ये पण आज एक नवीन प्रकार आलेला आहे, बॉयलर कोंबडी. ती अतिशय 40 दिवसामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देते आपल्याला. आणि आज आपल्याला त्याची गरज आहे, कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न. तरी हा पक्षी जो असा असतो, दिवसाला सुरुवातीला 50 ग्राम वाढतो. पहिल्या आठवड्यात 50 ग्रामपर्यंत त्याची वाढ असते. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याची वाढ 100 ग्रामपर्यंत जाते. 60-70 अशी 100 ग्रामपर्यंत जाते. दिवसाला सरास हा पक्षी 2.5 किलोपर्यंतचा होतो 40 दिवसामध्ये. तर 40 दिवसामध्ये 2.5 किलोचा होण्यासाठी हा पक्षी 4 किलो खाद्य खातो. तर 4 किलो खाद्य एका वेळेस नाही खात. हा दररोज 20 ग्रॅम 30 ग्रॅम अशा स्वरूपात तो खाद्य खातो.
तर आणि हा पक्षी वाढवण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे की पक्ष्यांमध्ये डिस्टर्बन्स ठेवणे, जास्त पक्ष्यांना बाहेरचा आवाज येऊन न देणे, पक्ष्यांना शेडमध्ये साऊंड सिस्टीम ठेवणे, म्हणजे जास्त पक्षी बाहेरच्या आवाजाने डिस्टर्ब होणार नाही. तर पक्ष्यांमध्ये डिस्टर्बन्स कोणता ठेवणे की आपण जास्त वेळा त्यांच्यामध्ये वर्दळ ठेवणे, दिवसातून 2-3 वेळा, जेणेकरून पक्षी सुस्तावला नाही पाहिजे. त्याची जर बॉडीची हालचाल राहिली तर तो पाणी पिणारे, खाद्य खाणारे, तर येणेकरून काय होणार आहे, आपलं खाद्याचं कन्झम्पशन पण वाढणार आहे आणि पक्षाची पाचन क्रिया पण वाढणार आहे. या अशा दोन्ही गोष्टी आपल्याला लागू पडतात. त्यांनी काय होतं, एका ठिकाणी जर पक्षी बसून राहिला तर त्याची खाद्य खाल्ल्यानंतर उष्णता वाढते पोटामध्ये आणि त्यानंतर अटॅकचं प्रमाण वाढतं. अटॅकचं प्रमाण वाढलं तर आपली मॉर्टॅलिटी जास्त होणार आहे. तर ती होऊ नये म्हणून पक्षी हा उठला पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, खाद्य खाल्लं पाहिजे. एवढं केलं तर चालून त्यांनी शरीराची वर्किंग जर झाली तर खाल्लेलं त्याला पचतं आणि त्याचं रूपांतर आपल्याला वजनात मिळतं. अशा स्वरूपात आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर, खूप चांगले गुण त्यांच्यामध्ये आहे. अतिशय जबरदस्त त्यांनी प्रेझेंटेशन केलं. चला या सर, आपलं काय एक्सपिरियन्स, काय नॉलेज, काय आवडता विषय? ठीक आहे, एका मिनिटाच्यात बोलायचं आपल्याला. नाव वगैरे सांगा, एकदम कॉन्फिडन्स, आवाजाचा जोश. नमस्कार. गुड. योगेश काकडे. आजचा युवक भरकटतोय मुलींच्या मागे. बदलत चालली युवकांची मानसिकता. मित्रांनो, परवा पालिकाश्रम रस्त्यावर एक ऍक्सिडेंट झाला. जत्रेचं स्वरूप आलं होतं तिथं, पण एकाची मानसिकता नव्हती त्या मुलाला उचलायची. एक सेकंड, अतिशय छान. फक्त आता तुम्हाला हातावर काम करायचं आहे. परवा आता लोणीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला, हजारो पब्लिक पाहत होतं, पण एकाची हिंमत झाली नाही की त्याला मदत करण्याची. हाताची लेवल ना, अतिशय सुंदर. परवा आमच्या त्या पालिकाश्रम रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला. त्या ठिकाणाला जत्रेचं स्वरूप आलं होतं, मात्र तिथं एकही तरुणाची मानसिकता नव्हती त्याला उचलण्यासाठी. अक्षरशः तो जखमी झालेला तरुण रक्ताच्या थरळ्यात पडला होता, पण त्याला कुणीही उचललं नाही. आणि त्या ठिकाणी माझा एक फ्रेंड, त्याचा मला फोन आला, मी तिथं पळत गेलो, त्याला दवाखान्यात नेलं, पण आमचं प्रशासनही तितकंच भंगार आहे. त्या प्रशासनाने म्हणजे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करून घ्यायलाही त्यांनी नकार दिला. मित्रांनो, आजच्या तरुणाची ही मानसिकता आहे आणि पूर्ण समाजाची ही मानसिकता आहे. जी आई रुपये कमवून आपल्याला साडी घेण्यासाठी पैसे कमवून ठेवते आणि मुलगा त्या आईला एका क्षणात पैसे मागतो, ते 1000-500 रुपये काय असतील त्या मुलाला देते आणि तो मुलगा जातो, त्या पैशाची दारू पितो, व्यसन करतो आणि फार तर नालायक असेल तर त्याच पैशाची दारू पिऊन त्याच आईला शिव्या देतो. कुठलीही मानसिकता. धन्यवाद. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अतिशय सुंदर. आता यांच्या खूप गोष्टी ॲडव्हान्स आहे. आणखी एक त्यांना मी सांगतो की तुम्ही जोशमध्ये एकदम अतिशय एका लेवलला खूप चांगले होते. तिथे फक्त जेव्हा आई जवळ आली किंवा हॉस्पिटलचा विषय होता, भावनिक की सिच्युएशन होती की त्याला आम्ही मित्रांनी जाऊन त्याला दवाखान्यात घेऊन आलो. मित्रांनो, आमचं दुर्दैव इतकं वाईट की त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यामध्ये खूप वेळ लावला. अहो, ज्या माऊलीने आपल्यासाठी खूप काही केलं, जी आपल्यासाठी एक पायी जपून ठेवते, आपल्या पोटचा, आपल्या तोंडातला घास आपल्यासाठी जपून ठेवते, त्या माऊलीने गाई गर्दी करून, धावपळ करून बँकेतून पैसे काढून आणले. आवाज खाली वरती, जिथं भावनिक आहे तिथे आवाज खाली. आता कुठे हॉस्पिटलचं तिथे खाली यायचं. पुन्हा मोठा आई जेव्हा एक पैसा म्हणते तिथे खाली यायचं. तुम्ही दवाखान्यात घेऊन येऊ राहिले, ओके. तुम्ही पळत तिथे गेलात, त्याला घेऊन येतात. आम्ही पळत ते पेशंट घेतलं, जवळ ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि दवाखान्यात गेलो. मात्र आमचं दुर्दैव असं, प्रशासन असं, त्या प्रशासनाने तिथं त्या तरुणाला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला. मित्रांनो, आपली आई एक रुपये कमवून, कष्टाचा पैसा, घाम गाळून पैसा कमवते आणि तो मुलगा जातो, आई मला पैसे हवेत. आई एका क्षणात कसलाही विचार न करता ते पैसे त्या मुलाला देते. परंतु तोच मुलगा दारू पिऊन येतो आणि त्याच आईला शिव्या घालतो. कसं वाटत असेल त्या आईला? विचार करा. आता घ्या.